नमस्कार मित्रांनो, आपल्याला तर माहितीच असेल की शेअर मार्केटबद्दल मोठी न्यूज आली आहे. ती म्हणजे हिंडेनबर्गची रिपोर्ट. अडानी ग्रुपबरोबरच त्यात त्यांनी सेबीचे जे चेअरमन आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या हजबंडवर ॲलिगेशन्स लावले आहेत. मनी कंट्रोलच्या न्यूजवर दाखवत आहे की त्यांनी जे ॲलिगेशन्स लावले आहेत ते अडानी ग्रुपने खोटे म्हटले आहेत. तसंच हेही म्हटलं जातं आहे की अशा न्यूज आणून आपल्या देशाची इकॉनॉमी खराब करण्याचा प्रयत्न चालू आहे. मित्रांनो, आता खोटं काय आणि खरं काय? आता अशा प्रकारची न्यूज आलेली असताना मोठं कन्फ्युजन आहे की मार्केट याला कशा प्रकारे रिॲक्ट करेल. मग सर्वात मोठा क्वेश्चन असा येतो की ॲज अ डे ट्रेडर आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, मार्केट सुप्रीम आहे, ते याला कसं रिॲक्ट करेल नाही माहीत. म्हणून आपण ॲज अ डे ट्रेडर अशा न्यूजच्या वेळेस ट्रेड घेण्यास अवॉइड केलं पाहिजे, जरी आपला सेटअप बनत असला तरी. कारण जेव्हा मार्केटमध्ये न्यूज असते तेव्हा टेक्निकल ॲनालायसिस फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण खूप लोक लालचमध्ये येऊन मोठा पैसा बनवण्याची संधी आहे असं बघून ट्रेड करतात आणि जो पैसा त्यांच्याकडे आहे तोही गमावून बसतात. आणि जर का आपल्याला ट्रेड करायचंच असेल तर मग आधी थोडं वेट करून प्राईस ॲक्शन बघून आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये ट्रेड केलं पाहिजे, ज्याने आपल्या कॅपिटलला नुकसान होणार नाही. ट्रेडरसाठी कॅपिटल वाचवणं सर्वात महत्त्वाचं आहे. प्रॉफिट तर नंतरची गोष्ट आहे. समजा तुम्ही क्रिकेट खेळताय तर तुमची विकेट टिकवून ठेवणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण विकेट गेली तर तुम्ही गेममध्येच नाही राहणार आणि ती विकेट म्हणजे आपलं कॅपिटल. जर आपलं कॅपिटलच वाईपआउट झालं तर मग ट्रेडिंग कशाने करणार? लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही एक स्मार्ट ट्रेडर असाल तर तुम्हाला प्रॉफिट कमवण्यासाठी न्यूजची गरज नाही. तुम्ही तुमच्या सेटअपवर काम करून, रिस्क मॅनेजमेंट करून, डिसिप्लिन ठेवून हळूहळू प्रॉफिटेबल होऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो. ट्रेडिंगबद्दल असेच इम्पॉर्टंट टॉपिक शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅप्पी ट्रेडिंग.